कोण आहेत बाबा हे गुरु? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे आपल्याला यथार्थ ज्ञान देतात ते. यथार्थ ज्ञान काय आहे? जे साक्षात सद्गुरू देतात ते. म्हणून गुरु तेथ ज्ञान, इथं नाथ महाराजांनी केलेला गुरु आणि सद्गुरू या शब्दातला भेद डोळ्यासमोर ठेवून इथं वापरलेला गुरु शब्द सद्गुरू याच अर्थानं आपण घेतला पाहिजे. कारण जे प्रत्यक्ष परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून देतात तेच सद्गुरू असतात. बाकी गुरु म्हणजे मग जे अवांतर ज्ञान देतात ते, प्रापंचिक ज्ञान देतात ते, किंवा परमार्थाला परब्रह्म स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाकरता आवश्यक असणारे इतर ज्ञान देतात ते, सहाय्यक ज्ञान देतात ते, असा विचार काल आपण करून आलो. बाकीची ज्ञान देणाऱ्यांना ज्ञाते सद्गुरू म्हणत नाहीत असं ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांनी सांगितलं. मग कोण सद्गुरू? जी तोडी शिष्याची भवबंधने उठवी ठाणे अहंकाराचे. जो शिष्याचं भवबंधन तोडतो, बंधन तोडतो, भवबंधन तोडतो, याचाच अर्थ सरळ सरळ काय आहे? भवाचं बंधन तुटतं कशानं? भवाचं बंधन तोडतो म्हणजे काय करतो? ब्रह्मज्ञानाशिवाय भवबंधन तुटतच नसतं. बाकी कोणत्याही ज्ञानानं बाकीची कदाचित बंधनं तुटतील न तुटतील, पण भवबंधन तोडायचं असेल तर त्याला ब्रह्मज्ञानच पाहिजे. का पाहिजे? कारण ज्या परब्रह्म स्वरूपाच्या अज्ञानाने ते भवबंधन निर्माण झालं किंवा मानलं गेलं, त्याच परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाने ते भवबंधन जाणार. ज्याच्या अज्ञानानं जे भासत असतं ते त्याच्याच ज्ञानानं निवृत्त होतं. सरळ वेदांताचा नियम काय आहे? ज्याचं अज्ञान, रज्जूच्या अज्ञानानं सर्प भासत असेल तर सर्प निवृत्ती कशानं होणार? रज्जू ज्ञानानंच होणार, दुसऱ्या कोणत्याही ज्ञानानं होणार नाही. दुसरं कोणतं तरी ज्ञान मी करून घेतो, पटाच्या ज्ञानानं मिथ्या सर्पाचं अज्ञान निवृत्त होणार नाही, सर्प जाणार नाही. पटज्ञान झालं, बाकीचं किती झालेलं असलं तरी चालत नाही. आपण परवाच बोलून आलो, परिते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न रिगे मानसी. सर्वात्मका, अरे माझी भेटच होणार नाही, त्याला काय करशील? बाकी ज्ञान कमी आहेत का? ज्ञानही आपैसे होईल, प्रज्ञा परिमाणही उगाणा घेईल, सकळ शास्त्राची येईल सर्वस्व आता. पण हे ब्रह्मज्ञानाकरता उपयुक्त नाही ना. काय करावं ते घेऊन? हा सगळा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत म्हटलं तर हा सगळा फापट पसारा. बाकी मग किती ज्ञान? 13व्या अध्यायामध्ये ते अज्ञानाचं वर्णन करताना भारती नाही ठेले वगैरे हे सगळं जे सांगितलं की नाही, त्याचा काहीच उपयोग नाही ब्रह्मज्ञानामध्ये. म्हणून आचार्यांनी शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणम न करूयात गुरुमेव अभिगच्छेत ही जी भाषा वापरली, ती शास्त्रज्ञ या पदाचा अर्थ काय होतो तिथला? जो कोणी शास्त्रज्ञ असला तरी त्यांनी ब्रह्मज्ञानाची उठाठेव स्वतःच्या बुद्धीनं करायची नाहीच आहे. कारण काय होतं? थोडा विचार करा. बाकीची ज्ञानं असली म्हणजे सगळी ज्ञानं असतात असं नाही. ऐका, बाकीची ज्ञानं असली म्हणजे सगळी ज्ञानं असतात असं नाही. पण ब्रह्मज्ञान असलं तर कोणतंच ज्ञान नसतं असं नाही. ऐका, थोडं कोणतंच ज्ञान नसतं असं नाही म्हणजे सगळी ज्ञानं असतात. बाकी काही जाणायची गरजच राहत नाही ना. एक परमात्मा जाणला, बाकी काय जाणायची गरज आहे सांगा ना. बरं, बाकी सगळं जाणलं आणि परमात्मा जाणला नाही, करायचंय काय? करायचंय? स्त्रीच्या गळ्यामध्ये सगळेच अलंकार आहेत, फक्त मंगळसूत्र नाही. अरे करायचंय काय घेऊन? बाकी किती सोन्यानं ती मडलीन, किती सोन्यानं नटली, काय करायचंय? काळ्या मण्याची पोत पाहिजे की नाही? बर, तिच्या गळ्यामध्ये काळ्या मण्याची पोत आहे आणि बाकी कोणताच अलंकार नाही, चालेल ना? चालेल. एक मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये असलं की ही सौभाग्यवती आहे हे कळतच की नाही? कळतच. मंगळसूत्रावरून कळतच, तिच्या पायातल्या जोडव्यावरून कळतच, काय तिच्या कुंकावरून कळतच. काहीतरी तिला लक्षण आहेत. मला एकाने विचारलं होतं, तो म्हणाला गळ्यातल्या मंगळसूत्रावरून बाईचं लग्न झालंय हे कळतं, तसं पुरुषाचं काय? आता काय करावं ह्याला? बाईच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून कळतं की बाबा हिचं लग्न झालेलं आहे. तो म्हणलं तसं पुरुषाचं काय? मी त्याला म्हणलं पुरुषाला काहीच लक्षण लागत नाही, त्याचं तोंड बघितलं की कळतं लग्न झालंय का अजून व्हायचंय. जरा चेहरा प्रफुल्लित असला, आनंदात राहत असला की समजावं झालं नाही.
आणि पडेल तोंडानं सगळीकडे फिरत असला की समजावं झालंय. एवढंच आहे, त्याला काय. स्त्रीच्या गळ्यामध्ये सगळे, जसा ज्ञानेश्वरीच्या बाबतीत मी अनेक वेळेला हे बोललोय आणि पुन्हा बोलायला मला काही संकोच नाही. संस्कृतातलं, प्राकृतातलं, मराठीतलं सगळंच वाङ्मय वाचलं, पण ज्ञानेश्वरीच वाचली नाही तर काहीच उपयोग नाही. आणि एक ज्ञानेश्वरी वाचली की बाकी काही वाचायची गरजच नाही. मराठी सारस्वताच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, हे लक्षात ठेवा. त्याची सर कशाला नाही, कशाला नाही त्या ग्रंथाची सर. तुम्ही किती शास्त्र वाचा, किती साहित्य वाचा, किती अलंकार वाचा, काही करा, पण ज्याने ज्ञानेश्वरी वाचली नाही तो जगलाच नाही महाराज, जगलाच नाही. त्याने बाकी काही नाही, त्याने फक्त ज्ञानेश्वरी वाचावी, अभ्यास करावा, बाकी त्याने काही वाचायची गरज नाही. अलंकार आहे तो, अलंकार म्हणजे मंगळसूत्र आहे. मी खरं सांगू आपल्याला, अरे सरस्वतीचं आहे लक्षण म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. सरस्वती सौभाग्यवती आहे का, तर ज्ञानेश्वरी आहे म्हणून. ज्ञानेश्वरी नसती तर सरस्वती सुद्धा विधवा म्हणावी लागली असते. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे, कौतुक आहे ज्ञानोबारायांचं. काय काय ग्रंथ असेल आपण विचार करा. तसं एक मंगळसूत्र गळ्यामध्ये आहे, बाकी काही दागिनेच नाहीत, चालेल ना, चालेल. ती सौभाग्यवती म्हणून तिला कोणी माता म्हणून बघेल, कोणी तिच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही. पण बाकी सोन्यानं मढली आहे, साडी सुद्धा सोन्याची नेसली. आता ह्याच्या पलीकडे मी सांगू शकत नाही, मला एवढेच दागिने पाठे. सगळं सोन्याचं आहे, अखंड सोन्यानं पूर्ण मढली, बाई दिसतच नाही, नुसताच पिवळा रंग दिसतोय. पण जर गळ्यामध्ये मंगळसूत्र नसेल तर काही उपयोग नाही, काही कौतुक नाही त्या अलंकाराचं, काही नाही. तसं बाकीची सगळी ज्ञान आहेत, परमात्मा स्वरूपाचंच ज्ञान नाही, काही उपयोग नाही. आणि एक परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आहे, तत्वमसी, एवढंच कळतं, बाकी काही ओळखून घ्यायची गरजच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काही जाणू नये पांडुरंगावीण पाविजेल शीण संदेहाने. तुकाराम महाराज म्हणतात, अरे पांडुरंगाशिवाय बाकी काही जाणायला जाऊ नका बाबा, बाकीचं जाणण्यामध्ये विनाकारण शीण पावाल तुम्ही. कशा करता बाकी जाणायला जाता, काही जाणू नये पांडुरंगावीण, एक पांडुरंग जाणावा, बस सगळं जाणल्यासारखं आहे. ते वेदांतामध्ये जीवनमुक्तीचा विचार सांगत असताना काही जीवनमुक्तीच्या अवांतर अवस्था सांगितल्यात पहा. आहे जीवनमुक्तीच, जीवनमुक्तीमध्ये काही अवस्था नसतात खरं जर म्हटलं तर. जीवनमुक्ती जीवनमुक्ती आहे, परंतु जीवनमुक्तीचे काय काय म्हणू आपण, भावछटा समजून येण्याकरता म्हणा किंवा जीवनमुक्तीच्या अनुभवाचा विचार करण्याकरता म्हणा, वेदांताने काही एका ग्रंथामध्ये जीवनमुक्तीच्या अवांतर अवस्था सांगितल्या. आहे ती सगळी जीवनमुक्ती आहे, त्याच्यात वाद नाही, परंतु त्याच्या अवांतर अवस्था सांगितल्यात, त्या 7 सांगितल्यात. 7, एक नाही दोन नाही, 7 अवांतर अवस्थांमधून जीवनमुक्ती सांगितली. त्याच्यामध्ये ज्ञानदा, आता हे एक एक, संन्यासदा, योगदा, लीलोन्मुक्ती, सत्यदा, आनंददा आणि परात्परा, झाल्या 7 अवस्था सांगितल्या. याच्यात पहिली अवस्था सांगितली ती ज्ञानदा अवस्था आहे. ही ज्ञानदा अवस्था काय आहे, काय जीवनमुक्तीची अवांतर अवस्था म्हणजे काय, ज्ञानदा म्हणजे काय. ज्ञानदा म्हणजे असं की एका परमात्म्याचं ज्ञान, एक असं ज्ञान आता त्याला झालंय की आता जाणण्यासारखं त्याच्या जीवनामध्ये काहीही राहिलेलं नाही, ही ज्ञानदा अवस्था. त्याला असं काही ज्ञान आहे की आता ज्ञानाकरता म्हणून त्याला काही प्रयत्न करायचे नाहीत. आता तशी कोणती अवस्था नाही. आता आपली अवस्था, मुमुक्षुची अवस्था काय असते बाबा, वैराग्याचं ज्ञान झालं तरी बाकी मुमुक्षुतेचं ज्ञान व्हायचंच राहिलंय. अजून मुमुक्षुतेचं झालं तरी अजून मननाचं व्हायचंच राहिलंय. मनन झालं तरी अजून तत्वम पदार्थ शोधन राहिलंय. हे राहिलंच की नाही. हे सगळं होईपर्यंत हे राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, काहीतरी असेलच की नाही. पण त्या जीवनमुक्ताची अवस्था अशी आहे की त्याने आता असं जाणलेलं आहे की त्याला जाणण्यासारखं काही उरलेलं राहील, की त्यांनी हे म्हणू नये की नाही हो याचा अभ्यास करायचा राहिलाच बघा माझा, हे सगळं केलंय, मला ब्रह्मज्ञान झालंय, पण व्याकरण तेवढं कळत नाही, नाही असं म्हणताच येत नाही त्याला.
ब्रह्मज्ञान झालंय, मला ब्रह्म कळालंय, अनुभवाला आलंय, साक्षात अपरोक्षत्वानं आलंय, फक्त ते नैयायिकांचं तेवढं कळत नाही हो, असं होणंच शक्य नाही, होणंच शक्य नाही. अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये जाणण्यासारखं काहीच उरलं नाही. का उरलं नाही? कारण त्यांनी जे जाणलंय ते सकल जगताचं आणि दृश्य प्रपंचाचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. म्हणून कारणाला जाणल्यानंतर त्या कारणापासून निर्माण झालेल्या प्रत्येक कार्याला स्वतंत्रतेनं जाणायचं काही कारण आहे का? काही जाणण्याचं कारण आहे का? एक कारण जाणलं, संपलं. त्याला पुन्हा त्या कारणापासून निर्माण झालेली सगळी कार्य, एक माती कळाली, संपलं. त्याच्याकरता त्याला रांजण कळालंच पाहिजे, त्याला सुरई कळालीच पाहिजे, त्याला बोळकं कळालंच पाहिजे, त्याला घट कळालाच पाहिजे, काही गरज नाही त्याला. एक माती कळाली, संपलं. मृत्तिका इत्येव सत्यम, संपलं. बाकी अरे बाकीचे सगळे विकार वाचारंभणम, हे सगळे वाचेचे खेळ आहेत, ती सगळीकडे मातीच आहे. एक माती जाणली, सगळं झालं. ज्या आपण अनेक वेळेला सांगतो ना, सोनार फक्त सोनं जाणतो, तो अलंकार जाणत नसतो. त्याला अलंकार जाणायची गरजच नाहीये. त्याच्याकडे दागिना विकायला गेल्यानंतर तो हातात घेतो, तो बघतो त्याचं सौंदर्य काय आहे, तो दागिना कसा, काही घेणं देणं नाही. सोनं किती आहे सांगा. त्याला सोनं कळालं, तो म्हणतो दागिने पुन्हा होतात, त्याचे आकार आहेत, त्या आकाराला काही अर्थ नाही. असा आकार आहे म्हणून याला गळ्यातला दागिना म्हणायचा, असा आकार आहे म्हणून याला हातातला म्हणायचा, असा आकार आहे म्हणून याला दंडातला म्हणायचा, असा आहे म्हणून त्याला नाकातला अलंकार, याला कानातला अलंकार. हे वेगवेगळे अलंकार, त्याला आलेली नामरूप ही शेवटी माईकच आहेत की नाही? माईकच आहेत, त्याला काहीच अर्थ नाही. कारण का? त्या सोन्यापासून ते काही तयार झालं, त्याला कानातला अलंकार म्हणायचा. जर ते वितळून टाकलं तर तो कानातला अलंकार राहतो काय? काहीच नाही. म्हणून नामरूपात्मक हे जे सगळं जग आहे, किंवा नामरूपात्मक तो जो अलंकाराचं जे ते स्वरूप आहे नामरूपात्मक, ते स्वानंदा करता कधीच नसतं. स्वानंदा करता कधीच नसतं. ते असतं फक्त जगा करता, ते असतं फक्त दाखवण्याकरता, बस, दुसरं काही नाही. मी आपल्याला अशी उदाहरणं सांगतो. एखाद्या स्त्रीला तिच्या पतीनं 4 तोळ्याचा 5 तोळ्याचा दागिना आणला, तर तो दागिना कसा दिसतो हे जग पाहतं, पण दागिना 5 तोळ्याचा आहे याचं महत्व फक्त नवऱ्यालाच कळतं, कारण पैसे त्यांनी दिलेले असतात. इतरांना त्याचं काहीच कौतुक नसतं. कारण हा आकार असा आहे, हा आकार तसा. आकार आता जगा करता आकारच आहे ना, बाकीच्यांकरता ते काय. एका बाईने नवऱ्याला सांगितलं, तुम्ही मला इतकं सगळं करता, इतके हे कामुक करता, माझं कौतुक करता, मला सोनं पाहिजे. नवरा म्हणाला घेऊन देतो, पैशाची कमी नाही आपल्याकडे, किती पाहिजे? तर म्हणाला, ती म्हणाली 2 किलो. आपल्याला काय करून द्यायचं नाही, काही आपले मागत नाहीत. 2 किलो. बर, तो म्हणाला 2 किलो. बाजारामध्ये गेला, 2 किलो सोन्याची वीट तयार करून घेतली, त्याच्यामध्ये दोरी ओवलीन, तिला सांगितलं घाल गळ्यात. सोनं मिळालं की नाही? मिळालं. ती म्हणाली असं वीट कोण गळ्यात बांधून घेईल? ते म्हणाले सोनं पाहिजे म्हणालीस ना तू, सोन्याचंच पाहिजे ना तुला, दिलं ना सोनं. ती म्हणाली अहो वीट बांधून कोण बघेल, म्हणजे लोकांना बघण्याकरताच पाहिजे हे, दुसरं काही नाही. एका बाईने नवऱ्याला सांगितलं मला सगळे दागिने पाहिजेत. तो म्हणाला देतो. काय काय पाहिजे? मग तिने सांगितली काय यादी सांगायची. तो म्हणाला तू म्हणशील तो दागिना तुला देतो. किती पाहिजेत? 10 लाखाचे पाहिजेत. 10 लाखाचे देतो, फक्त माझी एक अट आहे, एक अट तेवढी पाळावी लागेल. ती म्हणाली वाटेल ती एवढे दागिने देणार म्हणल्यानंतर बाई वाटेल ते करेल ना नवऱ्या करता. काय रोज पुरणाची पोळी चालेल, रोज गोड पाहिजे चालेल, रोज असं पाहिजे चालेल, हे पाहिजे ते, माझी ही सेवा केली पाहिजे चालेल. 10 लाखाचे दागिने देता, तुमच्या सगळ्या अटी मान्य. तो म्हणाला सगळ्या नाही, एकच अट आहे, तेवढी मान्य करायची. म्हणे मान्य करते, अगदी मान्य आहे. अगं ऐकून तरी घे. नाही नाही काय ऐकायचंय, 10 लाखाचे दागिने काय ऐकायचंय? तो म्हणाला बाई गाथा वाच, विचारतो वचनाआधी. माणसानं वचन देण्याच्या पूर्वी, बोलण्याच्या पूर्वी विचार करावा, नंतर विचार करून चालत नाही. कारण विचार केल्यावर जर नको वाटलं तर वचना फिरती अधमजन. तुकाराम महाराज म्हणतात वचनाला फिरलेले अधम असतात, ऐकून तरी घे. ती म्हणाली काय अट आहे? तो म्हणाला मी तुला 10 लाखाचे तर 10च्या 10 लाखाचे सगळे दागिने घेऊन देतो, फक्त अट एकच आहे, हे दागिने घालून बाहेर जायचं नाही.
आणि घरात घालून बसायचं आणि बाहेरून कोणी येताना दिसलं की पटकन काढून कपाटात ठेवायचे. अजिबात लोकांच्या नजरेला पडू द्यायचे नाही. ती म्हणाली मग घेऊन करू काय? मग तो म्हणाला कोणा करता पाहिजेत? मग जर दागिने स्वतः करता का लोकांकरता? बाईला दागिना पाहिजे. नवऱ्याने विचारलं तुझ्या करता पाहिजेत का लोकांकरता पाहिजेत? ती म्हणाली माझ्या करताच, लोकांचा काय संबंध आहे? तो म्हणाला मग लोकांना दाखवायचे नाहीत, लोकांना दाखवायचे नाहीत. लोक आले तर घरी काढून ठेवायचे. ती म्हणाली मग काय उपयोग आहे? मग तुझ्या करता का लोकांकरता? हे नामरूपात्मक सगळं जगा करता असतं, स्वतः करता फक्त स्वरूप असतं. हे लक्षात घ्या. त्याच्याकरता बोलतो. बाकीचं नामरूप सगळं आकाराला आलेला दागिना म्हणून सोनार आकारात अडकत नाही, तो सोन्यात अडकतो. सोनं तो म्हणतो मान्य आहे दागिना चांगला आहे, हे सगळं खरं आहे, वजनदार दिसतो, सगळं खरं आहे हो, पण याचं वजन नक्की सोन्याचंच आहे का याच्यामध्ये काही पितळ आहे? मला वजन करून नुसतं चालणार नाही, मला वितळून बघावं लागेल, त्याच्यातला हिणकस काढावा लागेल. आणि सगळं काढल्यानंतर मग कळतं की याच्यात अर्धाच ग्रॅम सोनं आहे. मग सोनार म्हणतो काही किंमत नाही, तुमच्या आकाराला किंमत नाही, काही नाही, स्वरूपाला किंमत असते, किंमत त्याची आहे. म्हणून एक सोनं जाणलं गेलं. बस आपण बोललोय मागे, ते एका माणसाला दारिद्र्य आलं. दारिद्र्य आल्यानंतर त्याने एके दिवशी देवाची पूजा करता करता मनात विचार आला काय करावं बाबा, देवाची पूजा तर आपण रोज करतो पण काही प्रारब्ध बदलत नाही, काय करावं? होता श्रीमंत पण प्रारब्ध वशात आलं दारिद्र्य. श्रीमंत होता पण झाला दरिद्री. देवाची पूजा करता करता अचानक त्याच्या लक्षात आलं आपले देव सोन्याचे. अरे आपल्याला दारिद्र्य, आपण उपाशी राहायचं आणि सोन्याचे देव देवघरात ठेवून करायचं काय? मग देव विकू. विकू म्हणजे अश्रद्ध नव्हता. सोन्याचे देव विकू, त्याच्यातून आलेल्या पैशाने पितळ्याचे देव घेऊ आणि आपला काहीतरी उद्योग सुरू करू. ठीक आहे, सोन्याचे देव विकायचं ठरलं. देवामध्ये खंडोबा, त्याचं कुत्र काही होतं, घोडा कुत्र काही, ते घेतलं. गेला सोनार, सोनार दादा हे विकायचंय, घ्या, द्या. घेतलं, वजन केलं. सोनार म्हणाला खंडोबा चांगला आहे तुमच्याकडचा, एक तुम्हाला त्याचे 10-15 हजार रुपये देतो, 15 हजार रुपये होतील. तर म्हणाला वा वा चांगली गोष्ट आहे, 15 हजार मिळाले काय हरकत आहे. ते दिला, खंडोबा 15 हजारला दिला. दिल्यानंतर त्या खंडोबाचं कुत्र नेलं होतं बरोबर. तो म्हणला आलोच तरशी आता ह्याचंही वजन करा, हे कुत्रही बघा. त्या सोनाराने कुत्रही घेतलं, त्याचंही वजन केला. तो म्हणाला कुत्र्याचं 20 हजार देतो. तो श्रीमंत माणूस रागावला. तो म्हणाला तुम्हाला काही कळतं का नाही, खंडोबा 15 हजार आणि कुत्र 20 हजार? अरे त्याला काही कळत? तुम्हाला देव आहे तो देव विकला तर तुम्ही 15 हजार देता आणि कुत्र विकलं तर 20 हजार देता. सोनाराने सांगितलं तुझ्या पूर्वजांनी खंडोबापेक्षा कुत्र्यात सोनं जास्त ठेवलं, मी काय करू? माझा दोष आहे काय? अरे मी खंडोबाई बघत नाही, मी कुत्रही बघत नाही, मी बघतो ते सोनं बघतो. ते सोनं ज्यांनी जाणलं त्याला इतर कोणताही आकार जाणायचं कारण नाही. मी कशा करता बोलतो? त्याची जी ज्ञानदा नावाची अवस्था आहे त्याबद्दल हे बोलतो. एक परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, कारणाचं यथार्थ ज्ञान झालं, त्याला वेगळं काहीही जाणावं लागत नाही. दुसरी अवस्था संन्यासदा, सगळ्यात सांगत नाही. संन्यासदा म्हणजे ज्याचा त्याग करायचा आहे त्याचा त्याग करून झालेला आहे, आता त्यागण्यासारखं काही राहिलेलं नाही. ही संन्यासदा अवस्था. ज्याचा ज्याचा त्याग करणं शक्य होतं त्याचा केला. कशाचा केला? घराचा त्याग केला, कुटुंबाचा त्याग केला, गावाचा त्याग केला, मीपणाचा त्याग, हे सगळं गेलं. पण हे सगळं किती गेलं? जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत त्याग होतच राहतात. एकदा ब्रह्मज्ञान झालं की काही त्यागायचं कारण राहत नाही. हे सगळं ब्रह्मज्ञानावर अवलंबून आहे याच्याकरता मी बोलतो. कारण काय असतं, जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत अशा सूक्ष्म गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात की त्याचा कितीही त्याग केला तरी थोडं ना काहीतरी उरतच राहतं. काही ना काहीतरी. आपल्याला भगवान शुकाचार्यांची कथा माहिती आहे. व्यास महर्षींनी शुकाचार्यांना जनक राजाकडे पाठवलं. जनक राजांकडे गेल्यानंतर जनक राजाने एकदम त्यांना आत घेतलं नाही. आपल्याला प्रसिद्ध असणारी कथा आहे, नाथ महाराजांनी सांगितली आहे भावार्थ रामायणात. पहिल्याच बालकांडातच आली. गेल्यानंतर ते द्वारपालाने अडवल्यानंतर म्हणे असं एकदम जाता येणार नाही राजांकडे, तुम्हाला तुमच्या अंगावर काही वस्त्र नाही, काही नाही, कोण आहे तुम्ही, काय आहे, काही सांगाल का नाही? काहीतरी तुमचं सांगा, ओळख सांगा, आम्ही राजाला सांगू. राजाने बोलवलं तर जात. मग त्यांनी सांगितलं जा तुझ्या राजाला सांग शुकाचार्य आलेत म्हणा.
आता कारण का, व्यासांना सुद्धा जी भेददृष्टी होती ती शुकाचार्यांना नव्हती. इतके आपण मोठे, राजासारखा राजा, महालामध्ये राहणारा, सगळ्या भोगांमध्ये लिप्त असलेला, सगळ्या ऐश्वर्यात राहणारा, आणि मी सर्वसंग परित्याग करून आलेला मोठा कोण? मीच. मग सांग तुझ्या राजाला, म्हणा शुकाचार्य आलेत. सेवक गेला, त्यांनी जनक राजाला सांगितलं, म्हणे कोणीतरी एक अद्भुत व्यक्ती आली, अंगावर कपडे नाहीत, संन्यासी म्हणावा तर तसंही काही दिसत नाही, गृहस्थ म्हणावा तर तसंही दिसत नाही, ब्रह्मचारी म्हणावा तर गळ्यात काही जानवं वगैरे दिसत नाही, कोण आहे काय काही माहिती नाही, काय म्हणतो, काय नाव घेऊ, काही तुम्ही विचारलं काय? विचारलं ना महाराज, काय म्हणतात? काही नाही, त्यांनी सांगितलंय शुकाचार्य आलेत म्हणून सांग. जनक राजाने सांगितलं सोडू नका त्याला, बिलकुल आत येऊ देऊ नका. अरे मग काय निरोप देऊ? काही नाही, त्याला सांगा संगम त्यक्त्वा सुखी भव, सांगा त्याला संग टाक आणि सुखी हो, सांग त्याला, सांगा. झालं, गेला सेवक बाहेर. शुकाचार्याने विचारलं काय बोलवलंय मला? अजिबात नाही. यांचा अभिमानच गेला. अरे मी आलो म्हणल्यानंतर राजा परत बाहेर येईल अशी अपेक्षा, पण हे म्हणायला तयार नाही. त्यांनी काय निरोप दिला? मग तुम्हाला सांगितलं संगम त्यक्त्वा सुखी भव. शुकाचार्यांना असा राग आला. ते म्हणाले मी सर्वसंग परित्याग करून आलो, माझ्याकडे आता टाकण्यासारखं काही नाही, आणि हा महालात बसून मला शिकवतो काय? आधी त्याला सांगा राजमहालाचा त्याग करून बाहेर ये म्हणून, तो काय मला सांगतो संगम त्यक्त्वा सुखी भव. पण राजांनी निरोप दिलाय, काही करता येईना, वडिलांनी सांगितलंय भेटून ये. आता थांबले. मनुष्य काय असतं, थोडा विचार करा. निर्माण झालेल्या परिस्थितीचा शांत चित्तानं विचार करायला एकदा सवड मिळाली ना, की मग आपल्या चुका कशा असतात हे आपलंच आपल्याला कळतं. थोडा विचार करण्याची गरज असते, थोडं शांत होण्याची गरज असते. एकदम मनुष्य भडकून रागावतो, बायकोवर मुलावर एकदम रागावतो. ते बिचारे ऐकून घेतात, बायको आहे म्हणून ऐकून घेते, जुनी तरी घेत होती, ऐकून घेते, मुलं म्हणून ऐकून घेतात, अडलेलं असतं काहीतरी, ऐकून घेतात. नंतर मग ठीक आहे, कुणी काही उलट बोलत नाही, उलट उत्तर देत नाही, आणि मग थोड्या वेळाने, थोडं रात्र गेली, थोडा वेळ गेला, थोडं काही झालं, थोडा शांत झाला की मग दुसऱ्या दिवशी त्याला वाटतं आपण उगाचच भडकलो. पण त्यावेळेला ते कळत नसतं, शिव्या देऊन मोकळा होतो त्यावेळेला. कारण क्रोधाचं असं असतं, क्रोधाला शब्द माहिती नसतात, क्रोधाला फक्त आवाज असतो, क्रोधाला फक्त स्वर आहे, क्रोधाला शब्दाचं ज्ञान नाही आहे. आपण मूर्ख म्हणालो का गाढव म्हणालो हे क्रोधाला कळत नाही, फक्त उच्च स्वरामध्ये गाढव मूर्ख हे म्हणणं एवढंच क्रोधाला कळतं. क्रोधाला स्वर आहे, क्रोधाला आवाज आहे, पण विचार नाही. त्यामुळे तो आरडाओरडा करणारच त्यावेळेला. थोडं शांत झाल्यानंतर आहे त्या परिस्थितीतून थोडं वर आलं, बस संपलं, मार्ग आपोआप मिळत असतो. मी गंमत म्हणून उदाहरण सांगत असतो. रामचंद्र प्रभू सैन्यासह लंकेला जायला निघाले. दक्षिण दिशेला जाऊन तिथे सीता मातोश्रीचा शोध लागला, मारुतीराय लावून आले. रामचंद्र प्रभू निघाले. तिथे गेल्यानंतर समुद्राने रस्ता दिला काय? दिला नाही. समुद्राने रस्ता अडवला. का अडवला, कशा करता, तो प्रश्न वेगळा आहे, पण समुद्राने रस्ता दिला नाही. काही काळ थांबल्यानंतर रामचंद्र प्रभू वाट बघत बसले, देईल आज ना उद्या देईल, मी राम आहे हे कळल्यावर देईल. दिला नाही समुद्रानं. रामचंद्र आलेत हे कळल्यानंतरही समुद्रानं रस्ता दिला नाही. शेवटी मग मात्र रागावले, लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, अरे मनुष्य क्षमाशील आहे याचा अर्थ तो भित्र आहे असा घेतो काय हा समुद्र? त्याला कळत नाही मी कोण आहे. लगेच धनुष्याला बाण जोडला, मारणार समुद्रामध्ये. तेवढ्यात समुद्र प्रकट झाला, सर्व पत्न्यांसह आला, रामचंद्र प्रभूंची शरणागती स्वीकारली वगैरे हे सगळं झालं. आणि मग समुद्राने सांगितल्यानंतर मग समुद्राने सांगितलं सेतुबंधन करा वगैरे हे सगळं, मग सेतुबंधन करून गेले. आता माझा मुद्दा काय सांगतो, रामचंद्र प्रभू परमात्मा आहे, पण समुद्राने रस्ता नाही दिला, रस्ता दिला नाही. मारुतीराय हे रामाचे सेवक आहेत, पण समुद्राने मारुतीरायचा रस्ता अडवला काय? समुद्राने अडवला काय? अडवला नाही. रामचंद्र प्रभूंचा रस्ता अडव, देवाचा रस्ता समुद्र अडवतो आणि भक्ताचा अडवत नाही. रामचंद्र प्रभूंचा रस्ता अडवला, मारुतीरायांचा अडवला नाही. का नाही अडवला? त्याचं कारण हे आहे की रामचंद्र प्रभू समुद्रातून जाण्याचा प्रयत्न करत होते म्हणून अडवला.
मारुतीराय निर्माण झालेल्या संकटाच्या वर जाऊन विचार करत होते म्हणून सरळ निघून गेले. हा फरक आहे. थोडं निर्माण झालेल्या परिस्थितीतून थोडं वर आलं पाहिजे. एकदा थोडं वर आलं की खालची परिस्थिती क्षुल्लक वाटायलाच लागते. मग आपोआप पुढचे मार्ग दिसत जातात, मग अडचण येत नाही. थोडं वर गेलं पाहिजे. मारुतीरायांनी हे शिकवलंय. समुद्र अडचण आहे, मार्गातला प्रतिबंध आहे, पण प्रतिबंधाच्या वर या म्हणजे प्रतिबंध त्रास देत नाही. रामचंद्र प्रभू प्रतिबंधातच राहिले, जमिनीवरच राहिले आणि मग समुद्रातून जाण्याचा प्रयत्न करायला लागले. समुद्राने रस्ता दिला नाही, प्रतिबंध निर्माणच झाला. शुकाचार्याने विचार केला, मान्य आहे हा राजमहालामध्ये राहतो, मी सगळ्या संघाचा त्याग करून आलो तरी मला आपलं संगम त्यक्त्वा सुखी भव म्हणून उपदेश करतो. शांत झाले थोडं आणि विचार करायला लागले, का असं म्हटलं असेल याने, का असं का म्हटलं असेल. आणि मग लक्षात आलं, बरोबर आहे, आपण निरोप पाठवलाय, शुकाचार्य आलेत. आपण स्वतःलाच आचार्य म्हणून घेतो, आपण स्वतःलाच अहोजाहो म्हणून घेतो. बरं नाही, आपण बाकी कपड्यांचा त्याग केला असेल पण या अभिमानाचा त्याग झाला नाही अजून आपल्याकडून. मग सोडलं पाहिजे. मग सोडून दिलं. पुन्हा सेवकाला सांगितलं, तुझा राजा म्हणतो ते बरोबर आहे, आता त्याला जाऊन सांग बाहेर शुक आलेत म्हणाव. शुक आलेत सांग. गेले. पुन्हा जनकाने विचारलं, काय रे, नाही शुक आलेत म्हणून सोडू नका, सोडू नका त्याला. मग सांगा संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाकून सुखी हो. पुन्हा निरोप आला. आता अनुभव होता, हा राजा विनाकारण बोलत नाही. लगेच विचार प्रवृत्त झाले. काय झालं आता, आचार्य टाकून दिलं ना, टाकून दिलं, पण अजून आपण शुक आलेत अहोजावं म्हणणं चालूच आहे स्वतःला. मी स्वतःलाच आम्ही आलोत असं म्हणावं का मी आलोय म्हणावं, मी आलो असं म्हणावं. आम्ही स्वतःला विनाकारण म्हणून घ्यायचं काय कारण आहे. सोडून दिलं पाहिजे. मग ठीक आहे म्हणे. सेवकाला सांगितलं, परत निरोप दे. काय म्हणा, बाहेर शुक आलाय म्हणून सांग. आचार्य गेलं, अहोजावं गेलं, शुक आला. बर गेले, निरोप गेला. काय म्हणतात, नाही बाहेर शुक आलाय म्हणून निरोप दिलाय महाराज. आता मग जनकाने सांगितलं, सोडू नका, बिलकुल सोडू नका त्याला. मग काय सांगू, सांगा संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाकन सुखी हो. पुन्हा निरोप आला. काय म्हणाले, सोडा म्हणाले, नाही नाही अजिबात सोडू नका म्हणाले. मग काय सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाकून सुखी हो म्हणून सांगितलं. असं मग विचार करायला लागले, आता कशाचा संघ आला बाबा, कशाचा संघ, कशात संघ केला आपण. आवाजाव गेलं, आचार्यपद सोडून दिलं, आता काय राहिलं. मग विचार करताना लक्षात आलं, आपण निरोप दिलाय, शुक आलाय, हे शुक नाव आपलं आहे काय. जन्माला येताना देहाबरोबर हे नाव घेऊन आलोय काय आपण, नाही. हे कुणीतरी ठेवलेलं नाव आहे आपल्याला. उपजलिया बालकासी नाव नाही तय पाशी, ठेविलिया नावेसी ओ देत उठी. नाव ठेवलेलं आहे आपल्याला. आलेलं जन्माला येताना माणूस नाव घेऊन येत नाही, बरोबर घेऊन येत नाही. मग त्याला नंतर नाव ठेवलं जातं. द्वादशेहनी पिता नाम कुर्यात इति ईश्वरेच्छा, धर्मसिंधूत आलेलं वाक्य आहे. 12व्या दिवशी वडिलांनी नाव ठेवावं अशी देवाची इच्छा आहे. आत्या कुठून आली माहित नाही, पण बापाने नाव ठेवावं असा संकेत आहे धर्मशास्त्राचा. पण ते काय नाव ठेवतात, ते आत्या ठेवते, वडील ठेवतात, काहीतरी करतील. पण ते काही 4-5 नावं ठेवतात. पहिलं नाव देवाचं ठेवा, मग हे ठेवा, मग वापरातलं ठेवा, 5 नावं ठेवतात त्यावेळेला. म्हणजे बारशाच्या दिवशी 5च नावं ठेवतात आणि नंतर मोठा झालं की जग इतकी नावं ठेवतं की मग त्या नावाला अंत नसतो, ते चालूच राहतं. मरेपर्यंत ती नावं ठेवणं चालू असतं. शुक हे नाव कुणाचं, माझं का देहाचं. देहाला जर नाव असेल तर त्या नावाचं त्या देहाचं तादात्म्य मला स्वीकारायचं काय कारण आहे. अरे मी ब्रह्मज्ञानी म्हणतो ना स्वतःला, मग हे देह तादात्म्य नामतादात्म्य आलं कुठून. नाही म्हणे, बरोबर नाही. मग बरोबर आहे, राजा म्हणतो ते नाव सोडून दिलं पाहिजे. मग सेवकाला सांगितलं, जा रे म्हणे तुझ्या राजाला सांग म्हणे बाहेर कुणीतरी आलंय. आता नावही गेलं, आचार्य गेलं, अहोजावो गेलं, सगळ्याच उपाध्या गेल्या ना, बाहेर कुणीतरी आलं. गेला सेवक. जनकाने विचारलं, काय म्हणतो रे. नाही म्हणे, निरोप दिलाय. काय, बाहेर कुणीतरी आलंय, सोडू का. जनकाने सांगितलं, सोडू नकोस त्याला, अजिबात सोडू नको. कोणीतरी आलंय म्हणतो ना, सोडू नका. मग काय सांगू, सांग संगम त्यक्त्वा सुखी भव, संग टाकन सुखी हो. आता सेवक परत आला आणि महाराज त्यांनी निरोप दिलाय, संगम त्यक्त्वा सुखी. आता मात्र शुकाचार्य चिंतनात पडले, काय कारण आहे, सगळंच सोडलं नाव, आता काय राहिलं.
काय राहिलं? काही राहिलं नाही. नाव टाकलं, आचार्य टाकलं, आवाजावं टाकलं, काय राहिलं आता? मग विचार करताना लक्षात आलं आपण निरोप काय दिलाय? बाहेर कुणीतरी आलंय, म्हणजे अजूनही मी स्वतःला कुणीतरी समजतोच आहे ना. ब्रह्मस्वरूप ब्रह्म कधी स्वतःला कुणीतरी समजेल काय? ब्रह्म समजेल मी ब्रह्म झालो ना, मग कुणीतरी काय? बरोबर नाही. मग काहीच. आता पुढं काय बोलायचं? सेवकाने विचारलं, महाराज आता काय निरोप देऊ? शुकाचार्य म्हणाले, आता निरोपच नाही, तूही तिथंच थांब, मी इथंच थांबतो. जेव्हा बाहेरून काहीच निरोप आला नाही, त्यावेळेला जनकाला कळालं की यांचं सगळंच गेलंय, आता काही राहिलेलं नाही. आणि मग जनक राजे शुकाचार्यांच्या स्वागताकरता बाहेर आले. मी का बोलतो? संन्यासदा वृत्ती ही अशी वृत्ती आहे की ज्याच्यामध्ये टाकण्यासारखं आता काही राहिलेलं नाहीये. सगळं संपलं, सगळं संपलं, सोडून दिलं. योग, संन्यासदा, ज्ञानदा या अवांतर अवस्था आहेत जीवनमुक्तीच्या. मी या सगळ्या कशा करता सांगत होतो आपण लक्षात घ्या. ब्रह्मज्ञानाचा विचार आपण करतो. गुरु कोण आहे? जो आपल्याला ब्रह्मज्ञान देतो. अवांतर ज्ञान मिळून त्याचा काही उपयोग नाही. एक ब्रह्मज्ञान मिळालं पाहिजे, बस संपलं. आणि ते देणारं कोण आहे? ते देणारं बाकी कोणी नाही, तोही एकच असतो. आणि तो म्हणजे गुरु, म्हणजेच सद्गुरु. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आपण काल विचार करत होतो. आता गुरुचा विचार इथपर्यंत झालं. गुरु आपल्याला ज्ञान देतो. इथे गुरु शब्दाचा अर्थ सद्गुरु करा. पण कोणते सद्गुरु? त्यांची काही लक्षणं आहेत का? ज्ञानोबारायांनी अनुभवामृताच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये 4-5 ओव्यांमधून, अनेक ओव्या आहेत पण मी 4-5 फक्त आपल्या समोर ठेवतो. ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचेनी अनवसरे द्रष्टाले दृश्याची मोहरे, जो भेटत खेवो सरे बहुरूपची हे. ज्ञानोबाराय बोलतात, आता विचार करून पहा. जया म्हणून कालही मी म्हटलं, जयाचेनी या सगळ्या ओव्यांचा प्रारंभ असा लक्षणात्मक केलेला असल्यामुळे पुष्कळ आहेत ओव्या. मी फक्त एवढ्या सांगतो, 2-4 सांगतो. काय सगळ्या ओव्यांचा भाव साधारण एक आहे, ज्ञान देणारे असाच अर्थ केलाय. फक्त काही वेळेला अनवसरे म्हटलंय किंवा भेटत खेवो म्हटलंय, काही वेळेला कृपा सलिले म्हटलंय, काही वेळेला कृपा तुषारे म्हटलंय. पण देतात ते ज्ञानच देतात, म्हणून सगळीकडचा भाव साधारण एकच आहे. ज्ञानोबाराय असं बोलतात, जयाचेनी अनवसरे. अनवसरे म्हणजे ज्याच्या वियोगामध्ये, अनवसरे वियोगाने, सद्गुरूंच्या वियोगामध्ये दृष्टाले दृश्याची मोहरे. ह्या सगळा जो दृश्य प्रपंच असा या दृष्ट्याला अनुभवाला येतो, तो कशामुळे येतो? वास्तविक हा प्रपंच अनुभवाला येण्याचं काही कारणच नाहीये. काय कारण आहे सांगा ना मला. सांगा, जीव कोण आहे? जीव ब्रह्मैव नापरा. जीव कोण आहे? ब्रह्म आहे. हे सगळं जग काय आहे? ब्रह्म आहे. मग जगही ब्रह्म आहे, जीवही ब्रह्म आहे. मग या जीवाला ब्रह्मरूपानं जगाकडे बघण्याला काय अडचण आहे मला सांगा ना. अडचण, प्रतिबंध कुठे आहे सांगा ना. प्रतिबंध कुठे आहे? तिथंच आहे प्रतिबंध. कुणाच्या ठिकाणी? आता ते कुठेही माना. प्रमाण दोष घ्या, प्रमातृ दोष घ्या, प्रमेय दोष घ्या, मला त्याच्यामध्ये अडचण आता निर्माण, तो प्रतिबंधच मला सांगायचा नाहीये. पण अडचण येते ती नेहमी प्रमात्याच्या ठिकाणी येते. लक्षात घ्या. ब्रह्मस्वरूपाचा विचार करताना प्रमेय दोष काय दाखवाल तुम्ही? ब्रह्मस्वरूपाचा विचार करताना प्रमेय दोष काय दाखवाल? ब्रह्मामध्ये ब्रह्म प्रमेय झालं ना, जाणून घेण्याकरता कोण आहे? ब्रह्म जाणायचंय, म्हणजे ब्रह्म झालं प्रमेय. प्रमेयत्व त्याला देता येत नाही हा भाग वेगळा. पण आत्ता लक्षात घेताना जाणायचं काय आहे? ब्रह्म. कुणाला जाणायचंय? मला जाणायचंय. कशानं जाणायचंय? ज्ञानानं जाणायचंय. बरोबर. मला म्हणजे जीवाला ज्ञानानं ब्रह्म जाणायचं आहे. जीवाला म्हणण्यामध्ये जीवात्म्याला, जीवात्म्याला म्हणण्यामध्ये जीव ब्रह्माला, जीव ब्रह्माला म्हणण्यामध्ये ब्रह्माला. ब्रह्माला ब्रह्मानं ब्रह्म जाणायचं आहे. आलं का? लक्षात आलं ना? संपला आता हा विषय. जाऊ पुढं. अरे कसं शक्य आहे? ब्रह्माला ब्रह्मानं ब्रह्म जाणायचंय म्हणजे काय? म्हणजे काहीच नाही, म्हणजे काहीच करायचं नाही. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलंय, थंडीला इतकी थंडी वाजली की थंडी थंड पडली. काय म्हणता आता सांगा? कुणाला थंडी वाजली? थंडीला. म्हणजे प्रमाता झाला तो. काय वाजली? थंडी वाजली. कशानं? काय त्याच्यामुळे थंडी कशी पडली? थंड पडली. थंड थंड थंड, संपलं. ब्रह्म ब्रह्म ब्रह्म, सगळंच ब्रह्म आहे म्हणल्यानंतर जाणण्याचा काय संबंध आहे? मग जीवाला ब्रह्म जाणण्याची गरज काय पडली? वेदांतामध्ये ज्या काही प्रश्नांना उत्तरं दिली जात नाहीत, केवळ भगवद इच्छा एवढं म्हणून सोडून द्यावं लागतं. याच्यातली ही 2 प्रश्न आहेत. त्यामध्ये 2 प्रश्न आहेत.
भगवंतानी विश्वनिर्मिती का केली? काही उत्तर देता येत नाही. केवळ भगवंताची इच्छा, केवळ इच्छा, दुसरं काही नाही. सद्वितीयमा इच्छत, संपलं. त्याची इच्छा म्हणून द्वित्व त्यांनी निर्माण केलंय, नाही तर काही कारण नाही. आणि जीव ब्रह्म असून सुद्धा जीव ब्रह्माला का जाणू शकत नाही? काही उत्तर नाही. देवाची इच्छा. याच्या पलीकडे आपल्याला काहीच बोलता येत नाही. या दोन प्रश्नांना उत्तरं नाहीत, कुठंच उत्तरं नाहीत. कुठलंच उत्तर आपलं समाधान करू शकत नाही. हे सगळं ब्रह्म असताना परमात्म्याला जगत निर्माण करण्याची गरज काय पडली सांगा ना? नाही हो, त्याची इच्छा आहे. बर, इच्छा मानली, मी आपल्याला अडचणीत आणतो. इच्छा मानली. सद्वितीयमा इच्छत सदैव सौम्य इदमग्र आसीत तद ऐक्षत, ईक्षण केलं, ईक्षण इच्छा केली. ब्रह्माला इच्छा निर्माण होते कुठं? इच्छा निर्माण होते कधी? इच्छा निर्माण होते तेथे इच्छा आहे कुमारी झाली, कामाची तारुण्य आली ना. हे इच्छा कुमारी कधी झाली? कधी झाली? जेव्हा अहंकार तनुसी वालभ पडले तेव्हा इच्छा हे कुमारी झाली. इच्छा कुठं निर्माण होईल? ज्या वेळेला अहंकार आणि शरीर यांचं लग्न लागावं त्यावेळेला तिथं पहिली संतती निर्माण होते, इच्छा. वेदांताच्या परिभाषेत सांगायचं झालं तर जीव म्हणूच नका, ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा. आत्मा अंतःकरणावच्छिन्न झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी उमटणारी पहिली वृत्ती म्हणजे इच्छा. बरोबर? मूल जन्माला आल्याबरोबर त्याच्या ठिकाणी मातेच्या दुधाची इच्छा निर्माण होते. दुसरं त्याला काही कळत नाही. त्यावेळेला आई कोण आहे माहित नाही, त्याला काही बाप कोण आहे माहित नाही, आपण कुठे आहोत माहित नाही, कोणतं गाव आहे काही कल्पना नाही. ते जाणण्याची त्याला इच्छा नाही. त्याला एकच इच्छा आहे, स्तनपान करायचंय, दूध पाहिजे. इच्छा पहिल्यांदा निर्माण होते, बाकी काही निर्माण होत नाही. मग इच्छा कुठं निर्माण होईल? अहंकार तनुसी वालप पडले, अंतःकरणावच्छिन्न झाल्याशिवाय इच्छा निर्माण होत नाही. आता परमात्म्याला अंतःकरण मानायचं काय? ब्रह्माला अंतःकरण मानता येतं का? मानता येतच नाही. ब्रह्माला कसं अंतःकरण असेल? अंतःकरण जीवाला, कारण ती उपाधी आहे. ब्रह्माला काही उपाधी लागते का? उपाधी वेगळे. तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करुनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी, तुकोबाराय बोलतात. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. अरे तुम्हाला उपाधीच नाही देवा, मलाही तसंच करून ठेवा, माझी अवस्था तशीच करा. उपाधी वेगळे. परमात्मा उपाधी संपन्न नाही आहे, उपाधीपासून वेगळा आहे. बरं, जी उपाधी त्याला लागल्यासारखी दिसते ती आपल्या दृष्टीनं का त्याच्या दृष्टीनं? आपल्या दृष्टीनं. त्याला काहीच फरक पडत नाही. आपल्याला वाटतं त्याने कुणाबरोबर युद्ध केलं, आपल्याला वाटतं त्याने रुक्मिणी बरोबर लग्न केलं, आपल्याला वाटतं त्याने 16,108 लग्न केली, पण त्याला विचारा तुम्ही काय केलं? तुकोबाराय म्हणतात काहीच नाही. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. त्याला काहीच नाही, त्याच्या दृष्टीने कोणतीच काहीच उपाधी नाही आहे. उपाधीचा विचार आपण भगवंताकडे लावतो, तोही आपल्या दृष्टीनं, भगवंताच्या दृष्टीनं नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात तसं परमात्म्याला उपाधीच नाहीये. मग अंतःकरण ही उपाधी. अंतःकरणाशिवाय जर इच्छा नसेल तर परमात्म्याला जगत निर्मितीची इच्छा झाली कशी? काय उत्तर देता बोला याला? याला उत्तर नाही वेदांतामध्ये. याला एकच उत्तर आहे, भगवंताची इच्छा, एवढंच म्हणायचं. परमात्म्याची इच्छा झाली. तसंच आहे जीवाला ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे, मान्य आहे, पण जीवही ब्रह्मच आहे ना. मग मध्ये अडचण कुठं आली? माया ही मध्ये अडचण आहे. कारण का? उपनिषद जर याला भगवंताचा खेळ म्हणत असेल, एकट्याला करमत नाही म्हणून मनोरंजन जर म्हणत असेल, तर मनोरंजनामध्ये सगळंच सरळ होऊन चालत नाही. सगळंच सरळ होऊन चालत नाही. आता एखादी गोष्ट ऐकताना मी आपल्याला साधं सांगतो, उदाहरण सांगतो. मी प्रवचनामध्ये समजा एखादी गोष्ट घेतली, सांगायला सुरुवात केली. एक राजा होता, त्याला एक राणी होती, त्याला एक मुलगा झाला. तो मुलगा कुठेतरी गुरुकडे चांगल्या पद्धतीने शिकायला गेला. गुरुने त्याला खूप छान शिकवलं. तोही विद्यार्थी म्हणून खूप छान शिकला. घरी आला. मग राजाने त्याची परीक्षा घेतली. राजाच्या मर्जीला तो त्याचा मुलगा उतरला आणि मग राजाने त्याला राज्यावर बसवलं. झाली गोष्ट. काय याच्यामध्ये काय सांगा ना? काय आनंद मिळाला तुम्हाला? काही नाही, सरधोपट आहे. सरळ झालं, हे सरळ गेलं वाहून, उपयोग नाही. मग एक राजा होता,
त्याला 2 राण्या होत्या. आता कुठंतरी स्वारस्य निर्माण झालं गोष्टीमध्ये. एक राजा होता, त्याला एक राणी होती, त्याला एक मुलगा झाला. मुलगा गुरुकडे गेला, शिकला, मोठा झाला. आल्यावर राजाने त्याला राज्यावर बसवलं. कुणाला स्वारस्य याच्यामध्ये? काहीच नाही. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. म्हणलं की माणसं अशी सावरून बसतात. चला आता ऐकायला मिळेल. मग एक आवडती होती, एक नावडती. पाठच आहे. एक आवडती होती, एक नावडती होती. मग आवडतीला एक मुलगा होता, नावडतीला हे सुरू झालं की मग माणसाला मग आता बरं बाबा, चला काहीतरी लक्ष देण्यासारखं आहे. मग त्याला एक मुलगी झाली, मग ती मोठी झाली, मग एक राक्षस आला, मग त्यांनी पळून. काहीच असं नसतं. पण हे सांगितल्याशिवाय जसं मनोरंजन होत नाही, तसं हे ब्रह्म ते ब्रह्म असं म्हणून सांगितलं तर भगवंताचं याच्यात काहीच मनोरंजन नाही आहे. म्हणून भगवान काय करतात? आवडती, नावडती, राक्षस, युद्ध, पोपटाचा पिंजरा, पिंजऱ्यातला पोपट, पोपटामध्ये राक्षसाचे प्राण, असं म्हणलं की जसं मनोरंजन होतं तसं भगवान मनोरंजनाकरता म्हणून ती मायामध्ये ढकलतात. ती मायामध्ये आली की मग जीवाला मी परिच्छिन्न आहे, मग हे जग आहे, मग हे अमुक आहे, मग ते तमुक आहे. मग देवाला वाटतं आता कसा 84 लक्ष योनी फिरतो, आता मनोरंजन झालं, आता मला बरं वाटलं, हे माझं मनोरंजन आहे. हे जसं आपल्याला गोष्टी सरळ सांगून चालत नाही, तसं परमात्मा एकाकी रमते म्हणून जर त्यांनी हे निर्माण केलेलं असेल तर त्याच्या मनोरंजनाकरता कुठंतरी आडवं तिडवं काही झालं पाहिजे की नाही? ते झालं पाहिजे. म्हणून हा सगळा विचार आहे. द्रष्टाले दृश्याची मोहरे, हे का होतं? हा दृष्टा सगळ्या दृश्याला स्वीकारतो. हा सगळा दृश्य प्रपंच स्वभिन्न म्हणून स्वीकारतो. तो आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून स्वीकारतो. काही स्वीकारत असेल पण माझ्या दृष्टीला पडलं म्हणून ते स्वीकारतो. कधी स्वीकारतो? ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचेनी अनवसरे. जर सद्गुरूंपासून आपल्याला वियोग प्राप्त झाला तरच हे सगळं आपल्याला स्वीकारावं लागतं. नाहीतर अरे ते एकदा आम्हाला भेटले, जो भेटत खेवो सरे बहुरूपची. हे ज्ञानोबाराय म्हणतात, हे सगळं बहुरूप जे विविध रूपानं आमच्या प्रत्ययाला येत आहे हे कधी संपतं? भेटत खेवो. तो भेटल्या बरोबर सगळं संपून जातं. भेटल्या बरोबर, कृपा केल्या बरोबर नाही, भेटत खेवो, भेटत खेवो. भेटल्या बरोबर सगळं संपून जातं. ज्ञानोबारांची भाषा सांगतो, मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्जिनी विकास वंदू आता. पहिली 24व्या अध्यायाची ज्ञानोबाराय बोलतात, उदयाला आल्यानंतर विश्वाभास मावळवत नाहीत ते, मग मावळवीतच उदयाला येतात. म्हणजे त्यांचं उदयाला येणं हेच मावळणं आहे. उदयाला आल्यानंतर मग चंडांशू व्हावं, चंडांशू झाल्यानंतर मग विश्वाभास मावळावा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, मावळवीत, ते मावळवून टाकतच उदयाला येतात. तसं भेटत खेवो सरे बहुरूपची. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. त्या 14व्या अध्यायात, तू जया प्रति लपसी, तू ज्याच्या बाबतीत लपतोस त्याला काय? तया विश्व हे दाविसी. त्याला जग दाखवतोस, सगळं जग, सगळं विश्व त्याला दाखवतोस. पण ज्या वेळेला तू प्रकट होतोस, प्रकटुतही करीसी अगवेची तू. पण ज्या वेळेला तू प्रकट होतोस त्या वेळेला मात्र सगळं गिळंकृत करू. हे सद्गुरूंच्याच संबंधाने. गणपतीचं रूप काय आहे? मान्य आहे. पण तरी सुद्धा ज्ञानोबाराय बोलताना हे म्हणतात, तू जया प्रति लपसी. हे चिंतन भगवंताच्या संबंधानं, परमात्मा ब्रह्मसंबंधानं ज्ञानोबारांनी चांगदेव 65च्या पहिल्या ओवीमध्ये मांडले. स्वस्ति श्री वटेशु जो लपोनी जगदा भासू दावी, मग ग्रासू प्रकटला करी. प्रकटल्या बरोबर ग्रासू करी आणि लपल्या बरोबर दावी. लपल्या बरोबर तू जया प्रति लपसी तया विश्व हे दावीसी. त्याला मात्र जग दाखवतोस. आणि जेव्हा तू प्रकट होतोस त्यावेळेला मात्र या सगळ्या विश्वाचा स्वतःमध्ये लय करून घेतोस. जो भेटत खेवो सरे तर बहुरूपची हे. किंवा 17व्या अध्यायात गणेशाचं रूपक आहे. तेथेही त्या वक्रतुंड महाकाय असं जे गणपतीचं वर्णन आहे त्याच्यातल्या वक्रतुंडतेचा विचार सांगताना ज्ञानोबारांनी काय सांगितलंय? जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड. जे तुझ्या विषयी मूढ आहेत, जे तुला जाणत नाहीत, तुझ्या वियोगात आहेत, तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत नाहीत, त्यांच्या बाबतीत तू वक्रतुंड आहेस. पण ज्ञानी असी तरी अखंड उजूची हासी. पण जे ज्ञानी आहेत, जे तुझ्या संगतीत येतात, जे तुझी उपासना करतात, त्यांना मात्र उजूची असशी कायम त्यांना सन्मुखच आहेस. त्यांना विन्मुख कधी होत नाहीस. त्यांच्याकरता तू वक्रतुंड कधीही नाहीस.
ज्ञानोबा तेच बोलतात, जो भेटत खेवो सरे बहुरूपची. हे भेटल्याबरोबर हे सगळं बहुरूप सरून जातं, बाकी काहीही राहत नाही. ज्ञानोबारायांचं चिंतन हे जसं आहे तसं ज्ञानोबाराय पुढे बोलतात, जयाचे नि कृपा सलिले जीव हा ठाववरी पाखाळे, जे शिवपणही ओविळे अंगी न लवी. ज्ञानोबाराय बोलतात, सद्गुरूंचंच वर्णन आहे, गुरुचंच वर्णन आहे. गुरु कुणाला म्हणावं? ज्याच्या वियोगामध्ये सगळा दृश्य प्रपंच सत्यत्वानं प्रचितीला येतो त्याला सद्गुरू म्हणा, आणि जो भेटल्याबरोबर कुठलाही दृश्य प्रपंच न राहता सर्वत्र ब्रह्मभावाची प्राप्ती होते त्याला सद्गुरू म्हणा. एक व्यतिरेकानं सांगणं, एक अन्वयानं सांगणं. आता ज्ञानोबाराय पुढे बोलतात, जयाचे नि कृपा सलिले. त्यांच्या कृपा सलिलामुळे काय होतं? जीव हा ठाववरी पाखाळे. पाखाळे, ठाववरी म्हणजे पराकोटीचा, पाखाळे म्हणजे शुद्ध. जीव हा इतका शुद्ध होतो त्यांच्या कृपारूपी शिंतोड्याने म्हणा, कृपारूपी तीर्थाने म्हणा, कृपारूपी पाण्याने म्हणा, काही म्हणा. काय असतं, माणसाला जर शुचिरभूत व्हायचं असेल, पाखाळे शुचिरभूत जर व्हायचं असेल तर मनुष्य काय करतो? स्नान करतो, आधी स्नान करतो. स्नान करणंही जर शक्य नसेल तर मग गंगेचं पाणी आणलं असेल तर थोडं अंगावर उडवून घेतो, मार्जन करतो, त्याचं मार्जन करतो. संध्येमध्ये मार्जन आहेत ना, 2 मार्जन आपल्याला दिले संध्येमध्ये, त्याचं मार्जन आपण अंगावर पाणी उडवून घेतो. तसं आपल्याला चंद्रभागेला पाणी नाही, थोडंसं पाणी घेऊन अंगाला लावतो, बाबा चंद्रभागेचं स्नान झालं असं आपण म्हणतो. पण चंद्रभागेला जर पाणी असेल तर आपण शुचिरभूत होण्याकरता चंद्रभागेमध्ये डुबकी मारतो, गंगेमध्ये डुबकी मारतो. गंगे 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 म्हणून चंद्रभागे आई माता म्हणून तिच्यामध्ये डुबकी मारतो आपण. म्हणजे आपण आता शुचिरभूत झालो, स्वच्छ झालो, आता मळ गेला आपला. हे झालं की नाही? तीर्थे बाह्य मळू क्षाळे, कर्मे अभ्यंतर उजळे. हे जसं आहे तसं ज्ञानोबाराने शुचीचाही विचार करताना अंग मन जैसे कापुराचे हेही सांगितलं. आपल्याला तोही विचार आला की हे शुचित्व 2 पद्धतीचं, आतलं बाहेरचं. शुचित्व गायसे जयापासी दिसे, अंग मन जैसे कापुराचे, आहे की नाही? तसं आपण एखाद्या वेळेला तीर्थामध्ये डुबकी मारली, आपला काहीतरी उजळून गेलं, बाहेरचं तरी गेलं, आतलं तरी गेलं, मागे बोललोय आपण, सोडून द्या, कारण दोन्ही प्रमाण आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये मिळतात. आपण शुचिरभूत शुद्ध होण्याकरता आपण कुठेतरी जाऊन डुबकी मारतो तीर्थामध्ये. तसं जीवाला शुद्ध होण्याकरता आपल्या सद्गुरूंच्या कृपेचं तीर्थ पाहिजे. त्या तीर्थाचा शिंतोडा म्हणा किंवा त्या तीर्थामध्ये जर आपण स्नान केलं, जीव हा इतका शुद्ध होतो, इतका, किती? जीव हा ठाववरी पाखाळे, किती? शिवपणही ओविळे. अरे तो शिवाला सुद्धा ओळा समजतो, इतका सवळ्यात होतो. शिवाला, प्रत्यक्ष शिवाला सुद्धा ओवळ्यातला समजतो. शिवपणही ओविळे म्हणून अंगी नलवी, अंगाला सुद्धा ते शिवपण लावून घेत नाही, इतका शुद्ध होतो. आता शिवाला कोण ओवळं म्हणेल? शिवाला कोण ओवळं म्हणेल? पण म्हणावं लागतं, त्याला इलाज नाही. कारण ज्ञानोबाराय ज्या तत्वभूमिकेतून ती शुद्धता सांगतात, ती तत्वभूमिका सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त होणारी हे लक्षात घ्या. शिवपणही ओविळे अंगी नलवी म्हणजे काय? त्याचं कारण असं आहे, ते जोग महाराज एक दृष्टांत देत असत, त्यांनी तो त्यांच्या अनुभवामृतामध्ये दिलाय. जोग महाराजांनी दिलेला दृष्टांत आहे. सूतक असलेली 10 माणसं बसलेली आहेत. सूतक असलेली 10 माणसं बसलेली आहेत. त्याच्यातल्या एका माणसानं स्नान केलं, सोवळं नेसलं सूतकामध्ये. आता काही कर्माच्या दृष्टीनं काहीतरी शुद्धता पाळावी लागते. कर्माच्या दृष्टीने जी शुद्धता पाळावी लागते ती लागतेच, ती आवश्यकच आहे, प्रश्न नाही त्याचा. 10 सूतकी माणसांमधल्या एका माणसाने स्नान करून सोवळं नेसलं. आता उरलेल्या 9 माणसाला त्याला शिवता येईल काय? येणार नाही. तो सोवळ्यात गेला. त्या सोवळ्यात गेलेल्या माणसाच्या दृष्टीनं हे 9 जण ओवळ्यातलेत. पण ज्याला सूतकच लागलेलं नाही, तो सोवळ्यातला असो ओवळ्यातला असो, ते दोन्ही ओवळेच आहेत, ऐका नाही, ते सगळे सूतक येत नव्हते त्याच्या दृष्टीनं. तर ज्ञानोबारायांनी जसं चिंतन केलंय, आता मला लक्षात नाही तो श्लोक, पण ज्ञानोबारायांची ओवी लक्षात आहे. ज्ञानोबाराय काय म्हणतात? उदयलिया भास्वतू
चंद्र जैसा खद्योतो. पुढचं सोडून द्या, मला दृष्टांतच पाहिजे फक्त. हा, जोपर्यंत चंद्राचा उदय होत नाही तोपर्यंत खद्योत म्हणजे काजवा, काजव्याची टिमटिम टिमटिम चालू राहील. कुठपर्यंत? चंद्र उदयाला येईपर्यंत. चंद्र उदयाला आला की काजव्याचं चमकणं बंद पडलं, कारण चंद्राच्या प्रकाशापुढे त्याचा प्रकाशाचा अभिभव होतो. बरोबर? चंद्र उदयाला येईपर्यंत काजवा टिमटिमत राहील, पण सूर्य उदयाला आला की चंद्रही गेला आणि काजवाही गेला, दोघही गेले. तसं जो जीव आणि शिव याच्यामध्ये जीव ओवळा असेल, शिव सोवळा असेल, पण ब्रह्मसंबंधानं जर विचार केला तर तो शिव सुद्धा जो जीवाला ओवळा वाटतो आहे तो सुद्धा ब्रह्मसापेक्षत्वानं ओवळाच ठरतो. ओवळाच ठरतो. का ओवळा ठरतो? त्याचं कारण असं आहे की त्या शिवाला शिवरूपता कधी आली? कधी आली? ज्या वेळेला माया नावाची उपाधी त्यांनी स्वतःला लावून घेतली तेव्हाच त्याला शिव म्हणता येईल, तोपर्यंत शिव म्हणता येणार नाही. मग मायोपाधी लावलेला, म्हणून मायोपाधी जीव भोगी जेतो वगैरे हे सगळं जे शिव भोगी जेतो हे जे सगळं लावलंय, वास्तविक अविद्या कल्पना येणे झाला जीव, मायोपाधी शिव म्हटलं की नाही. जीव माया नावाची उपाधी त्याला लागली म्हणून तो शिव झाला. माया नावाची उपाधी जीवालाही लागली पण तो जीव झाला. मग फरक काय पडला? तो पंचदशीने आपल्याला सांगितला की जीव आणि शिव या दोघांनाही माया नावाची उपाधी असली तरी जीवाला लागलेल्या माया नावाच्या उपाधीच्या अंकित जातो तो जीव आहे आणि माया नावाच्या उपाधीला ताब्यात ठेवतो तो शिव आहे. उपाधीला समर्पित होणं आणि उपाधीच्या अंकित होणं हे जीवाचं लक्षण आहे, आणि उपाधी लावून घेतली तरी उपाधीला ताब्यात ठेवणं हे मात्र शिवाचं लक्षण आहे. हे चिंतन आपल्याला पंचदशीनं सांगितलंय. माहेश्वरी तू माया तस्या निर्माण शक्ती, तिथं सगळं तो विचार आलाय. आता विचार तो सांगत नाही. ते एक गमतीची गोष्ट सांगतात पहा. काय झालं, एकदा त्या बादशहाला म्हणे असा प्रश्न पडला आणि त्यांनी तो दरबारात आल्याबरोबर बिरबलाला विचारला. बिरबल आल्याबरोबर बादशाने विचारलं, बिरबल मला एक सांग, आपल्या राज्यामध्ये बायकोचं ऐकणारे किती न ऐकणारे किती? बिरबल म्हणाला, कशा करता? नाही सांग तरी तू. बिरबल म्हणाला, बहुतेक सगळे ऐकणारेच आहे, बहुतेक ऐकणारे, बहुतेक, अरे बहुतेक नाही, जवळजवळ सगळेच महाराज ऐकणारे. असं? हो. सिद्ध करून दाखव. उद्या करतो. दुसऱ्या दिवशी बिरबलाने दवंडी दिली. त्यांनी सांगितलं की जे काय एक बायकोचं ऐकणाऱ्या लोकांनी एक रांग करावी आणि बायकोचं न ऐकणाऱ्या लोकांनी एक रांग करावी. झालं. दवंडी दिल्यावर बायकोचं ऐकणाऱ्या लोकांची रांग गोपाळपूरच्या पलीकडे गेली, लांबच लांब, बारीला काय कमी, फार लांब गेली, कोणीच नाही. बिरबल बादशाकडे गेला. तो म्हणाला, चला बघायला बायकोचं ऐकणारे किती न ऐकणारे किती, दाखवतो. आला. बादशाह आला. तो म्हणाला, ही रांग कोणती? हे सगळे बायकोचं ऐकणारे. इतकी मोठी रांग? हो म्हणे. तेवढ्यात एक माणूस गडबडीनं आला आणि बायकोचं न ऐकणाऱ्याच्या रांगेत उभा राहिला. बादशाह म्हणाला, बघ बिरबल, एक का होईना आपल्या राज्यात आहे का नाही मनगटात जोर असणारा, बायकोचा न ऐकणाऱ्या रांगेत उभा राहिला. बिरबल म्हणाला, राहिला असेल एखादा, मी नाही म्हणत नाही, पण विचारू आपण त्याला. त्याच्याजवळ गेले आणि त्याला विचारलं, का हो तुम्ही या रांगेत उभे? हो. ही बायकोचं न ऐकणाऱ्याची रांग आहे, माहिती आहे मला. या रांगेत तुम्ही उभे? हो. कसं काय? त्यांनी सांगितलं, मी ऐकणाऱ्यांच्याच रांगेत उभं राहायला निघालो होतो, पण जाता जाता बायकोनी सांगितलं न ऐकणाऱ्याच्या रांगेत उभं राहा, म्हणून इथं उभं राहिलो. आता हा ऐकणारा का न ऐकणारा? हाही ऐकणाराच, न ऐकणारे कोणीच नाहीत, सगळे ऐकणारेच. चातुर्मासाला जा हे तिने सांगावं लागतं, तेव्हा चातुर्मास सुरू होतो. बाकीच्यांची काय कथा? झालं. बादशाह म्हणाला, बिरबल तुझं म्हणणं बरोबर आहे, चल बाबा, पटलं मला. बिरबलाने विचारलं, महाराज हे झालं सगळं, सिद्ध झालं ते सगळं खरंय, पण बायकोचं ऐकणारे किती ना ऐकणारे किती हा प्रश्न तुम्हाला पडलाच कसा? बादशाह म्हणाला, मला माहित नाही, बेगमने विचारलं म्हणून मी तुला सांगितलं. आता ज्या देशाचा राजा असा असेल तिथं प्रजा तशीच असेल, नवल काय त्याच्यामध्ये? बायकोचं ऐकणारे, लग्न दोघांचंही लागलं, माया नावाची उपाधी जीवालाही लागली, माया नावाची उपाधी शिवालाही लागली, पण माया नावाची उपाधी जीवाला लागली तरी तो बायकोचं ऐकतो म्हणून तिच्या अंकित आहे, आणि माया नावाची उपाधी शिवाला लागली तरी तो बायकोला ताब्यात ठेवतो म्हणून तो शिव आहे.
बायकोचं ऐकतो तो जीव आणि बायकोला ताब्यात ठेवतो तो शिव. शिव होणं फार सोपं आहे. म्हणून माया नावाची उपाधी त्याला लागली म्हणून तो जर शिव झाला असेल तर आमच्या सद्गुरूंच्या कृपा जलामध्ये आम्ही अशा पद्धतीनं सुस्नात झालेलो आहोत की आता माया नावाची उपाधी सुद्धा आम्हाला लागत नाही. आणि ज्यांनी ती माया नावाची उपाधी लावून घेतली त्या शिवाला सुद्धा आम्ही ओवळ्यातलंच समजतोय, सोवळ्यातलं समजत नाही. इतके आमचे सद्गुरू कृपा करतात की शिवाला सुद्धा ओवळ समजावं अशी शुद्धता जे देतात त्यांना सद्गुरू असं म्हणता येतं. पुढच्या ओव्या साधारण अशाच पद्धतीच्या आहेत. जयाचेनी कृपा तुषारे परतले अविद्येचे मोहरे परिणमे अपारे बोधामृत. की बाबा त्यांच्या कृपा तुषारामध्ये अविद्यापूर्ण निवृत्त होते, बोधाचं अमृत आपल्याला प्राप्त होतं. जयाचेनी सावाये जीव ब्रह्म उपरील आहे, ब्रह्म तृणातळी जाये उदासे जेणे. पुन्हा इथं अन्वय व्यतिरेकाने सांगितलं सद्गुरू जर उदास असतील तर जीव ब्रह्म असूनही त्याला ब्रह्मरूपता प्राप्त होत नाही. पण जर ते आम्हाला कृपा करण्याकरता साह्यभूत झाले, सावाये जर ते सद्गुरू आम्हाला साह्यभूत झाले तर जीव ब्रह्म उपरील आहे, म्हणजे तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो आहे. हे चिंतन आपल्याला थोडंसं अजूनही पुढे नेता येईल. ज्ञानोबराय आणखीन एके ठिकाणी जीवपणाचे त्रासे यावया आपुलिया दशे शिवही मुहूर्त पुषे जया जोशिया ते. ज्ञानोबराय म्हणतात खेड्यामध्ये जोशाला मुहूर्त विचारायची पद्धत आहे. गावातला जो जोशी असतो, का हो आज गाय घ्यावी काय विकत, आज अमुक करावं काय, आज नांगर लावावं काय, बघा बरं दिनशुद्धी बघा, काही बघा आम्हाला सांगा दिवस चांगलाय का आमच्या राशीला, असं विचारतात की नाही. तसं जसं त्या जोशाला विचारून मुहूर्त विचार काढतात तसं शिवाला सुद्धा ब्रह्मस्वरूपतेला येण्याकरता ज्यांना मुहूर्त विचारावा लागतो ते सद्गुरू आहेत. ज्ञानोबराय म्हणतात शिवही मुहूर्त पुसे जया जोशियाते. शिव सुद्धा मुहूर्त विचारतो की माया नावाची उपाधी आता टाकून देऊन मला ब्रह्मस्वरूप व्हायचंय, मला चांगला मुहूर्त सांगा, असं ज्याला विचारलं जातं ते सद्गुरू आहेत. म्हणून मी एवढ्या 4-5 ओव्या सांगितल्या कारण बहुतेकांचा प्रारंभ जयाचेनी या पदाने झालेला आहे, म्हणून थोडासा त्याचा विस्तार केला. आता ज्ञानोबराय म्हणतात असे जे गुरु ते ज्ञान देतात, ते जिथे असतात तिथंच ज्ञान आहे, गुरु तेथ ज्ञान. आता त्या ज्ञानाचा परिणाम काय, ज्ञानी आत्मदर्शन, ज्ञानाने आत्मदर्शन होतं. मग ते आत्मदर्शन करून देणारं ज्ञान कोणतं याचा थोडासा विचार करायचा आहे, उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम काय म्हणतो उद्या सांग. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुगुंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की जय.